विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला विद्युत मंडल या विषयावर माहिती बघायची आहे। विद्युत मंडल म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट। तर इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काय काय असते? इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काय असते? करंट, दुसरा रेजिस्टन्स आणि तिसरा व्होल्टेज। इथे बघा, आता समजा हा विद्युत मंडल आहे, या ठिकाणी समजा आपण काय जोडलं? आपण स्विच जोडलेली आहे आणि त्या स्विचच्या माध्यमाने ज्यावेळेस आपण स्विच ऑन करू त्यावेळेस आपला सर्किट काय होतं? सुरू होतो। स्विचला ऑन केला, आपला सर्किट सुरू झाला आणि इथपासून मग काय होते? आपला करंट वाहण्याचं काम करतो, फ्लो होतो। करंट वाढ या ठिकाणी समजा एमीटर लावला, या ठिकाणी समजा या ठिकाणी आपला एमीटर लावला, तर या ठिकाणी आपण या ठिकाणी एसीचा एमीटर लावतो। समजा हा एसीचा सिंबल आहे, ठीक आहे, एसीचा सर्किट बघतो आपण। तर या ठिकाणी एमीटर मध्ये काय वाहतो? करंट वाहतो। आपण कुठे जोडला एमीटर? म्हणजे फेजच्या सिरीज मध्ये जोडतो, बरोबर आहे? तर अशा पद्धतीने आपला एमीटर रेडिंग लक्षात आलं तुमच्या? एमीटर रेडिंग म्हणजे करंट फ्लो होतो। त्याच्यानंतर या ठिकाणी बल्ब लावलाय। बल्ब म्हणजे आपण आपल्या उदाहरणार्थ त्याला रेजिस्टन्स म्हणतो। तर या रेजिस्टन्स मध्ये आपण त्याच्या ज्यावेळेस सर्किट सुरू होईल नाही त्यावेळेस याच्यामध्ये आपण दोघांच्या पॅरलल मध्ये काय लावलेलं आहे? व्होल्टमीटर। तर व्होल्टमीटर हा सुद्धा आपला एसी मीटर आहे, ठीक आहे? तर ज्यावेळेस स्विच ऑन करून त्यावेळेस आपला सर्किट सुरू होतो। करंट, व्होल्टेज आणि हा रेजिस्टन्स, या रेजिस्टन्सला इथून सर्किट पूर्ण करायला न्यूट्रल दिलेला आहे, बरोबर आहे? ज्यावेळेस बटन दाबून करतो आपण क्लोज सर्किट। या ठिकाणी सर्किटचे जे तीन प्रकार आहेत ते तुम्हाला सांगितलं आहोत। कोणता? पहिला सर्किट कोणता? शॉर्ट सर्किट। शॉर्ट सर्किट म्हणजे समजा या ठिकाणी फ्यूज झाला, आपण त्याला शॉर्ट झाला असं म्हणतो। फ्यूज उडते तर पूर्ण शॉर्ट झाला असं आपण निदर्शनास येते, किंवा ओव्हरलोड झाला असं निदर्शनास येते, बरोबर आहे? तर माझा म्हणण्याचा अर्थ असा की शॉर्ट म्हणजे फेज आणि न्यूट्रल एकत्र शॉर्ट होणे, त्याला म्हणतो शॉर्ट सर्किट। ओपन म्हणजे कुठेतरी आता या ठिकाणी दुसरा हा फेज वायर आहे, त्या फेज वायर मध्ये आपण समजा कट केला, डायग्राम आपण कट केलो तर याचं सर्किट पूर्ण होईल का? म्हणून त्याला म्हणतात सर्किट। आणि क्लोज सर्किट म्हणजे या ठिकाणी परिपूर्ण सर्किट असते, पूर्ण या ठिकाणी करंट असतो, व्होल्टेज असतो, रेजिस्टन्स असतो आणि सर्किट पूर्ण सुरू असते, त्यावेळेस त्या सर्किटला आपण पूर्ण मंडळ किंवा क्लोज सर्किट असे म्हणतो। लक्षात? नियमाबद्दल माहिती पाहिजे आहे। ओहमच्या नियमाचा काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे आणि नंतर प्रॅक्टिकल मध्ये ओहमचा नियम कसा असतो हे सिद्ध करून तुम्हाला दाखवायचं आहे, ठीक आहे? तर या ठिकाणी बघा, विद्युत सर्किट मध्ये समोरचा जो काही टॉपिक आहे तो आहे काय? ओहमचा नियम। ओहमचा नियम हा 1826 मध्ये जॉर्ज सिमोन ओहम या शास्त्रज्ञाने हा ओहमचा नियम शोधून काढल्यामुळे त्याला ओहमचा नियम असे म्हणतात। काय आहे ओहमचा नियम? ओहमचा नियम हा आहे की तापमान कायम असताना कोणत्याही इलेक्ट्रिक सर्किटमध्ये वाहणारा इलेक्ट्रिक करंट हा डायरेक्टली इन प्रोपोर्शनल I इनडायरेक्टली इन प्रोपोर्शनल V, म्हणजे प्रवाह दाबाच्या समप्रमाणात असतो। मराठीमध्ये काय म्हणतो आपण? प्रवाह
inversely proportional. I directly proportional 1 by inverse. I inversely proportional 1 by म्हणण्याचा अर्थ असा होईल या ठिकाणी हा याच्या प्रमाणात कमी जास्त होईल, हा याच्या प्रमाणात होईल. प्रवाह हा विरोधाच्या जास्त प्रमाणात जाईल आणि हा आय दाबाच्या समप्रमाणात, हा याच्या समप्रमाणात. परंतु या ठिकाणी काय होईल, रेजिस्टन्स हा प्रवाह जास्त रेजिस्टन्स कमी होईल, रेजिस्टन्स जास्त प्रवाह कमी होईल. बरोबर आहे, कळलं बेटा? प्रवाह दाबाच्या समप्रमाणात बदलत जाईल राहील आणि प्रवाह विरोधाच्या व्यस्त प्रमाणात राहील. लक्षात राहील. I is equal to V भागीला R. म्हणून त्याचा फॉर्म्युला काय आहे, ओम्स लॉचा I is equal to V भागीला R. I for current, V I voltage, R for resistance. I is equal to V upon R. कळलं? राईट, नेहमी लक्षात नाही. झोपेतून जरी उठला तरी ओम्स लॉचा फॉर्म्युला सांगा म्हटलं कोणी, काय सांगायचा, I is equal to V भागीला R. I is equal to V भागीला